कथेचे नाव आहे पंडित आणि ज्ञानाचा गर्व. एकदा अक्कलकोटमध्ये एक प्रकांड पंडित आले. त्यांना वेद, पुराणे आणि शास्त्रांचे सखोल ज्ञान होते. भारतभर अनेक विद्वानांना वादविवादात हरवून त्यांनी विजयपत्रे मिळवली होती. त्यांचा अहंकार इतका वाढला होता की त्यांना वाटायचे की जगात त्यांच्या इतका ज्ञानी दुसरा कोणीच नाही. जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या कीर्तीबद्दल ऐकले तेव्हा त्यांना वाटले की हे कसले महाराज, मी यांना शास्त्रात हरवून माझे वर्चस्व सिद्ध करेन. दरबारात आगमन. तो पंडित मोठ्या दिमाखात अक्कलकोटला आला. स्वामी वटवृक्षाखाली बसलेले होते. पंडिताने विचार केला की स्वामींना एखादा कठीण प्रश्न विचारावा जेणेकरून ते निरुत्तर होतील. तो स्वामींसमोर उभा राहिला आणि संस्कृतमध्ये वेदातील कठीण श्लोकाचा उच्चार करू लागला. तो स्वतःच्या ज्ञानाचे प्रदर्शन करत होता, पण स्वामी शांतपणे ऐकत होते. स्वामींची साधी पण खोल विचारणा. पंडिताचे बोलणे संपल्यावर स्वामी संतपणे म्हणाले, अरे, इतकी पोथी पुराणे वाचली, पण तुला स्वची ओळख झाली का? हे जे तू बोलतोयस ते तुझे ज्ञान आहे की पुस्तकातील ओझे? पंडित रागाने म्हणाला, महाराज, मी वेदांचा अभ्यास केला आहे. तुम्हाला त्यातले काय समजणार? चमत्काराची प्रचिती. त्याच वेळी तिथे एक साधा अशिक्षित माणूस पाणी भरण्याचे काम करत होता. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवला. स्वामी त्या माणसाला म्हणाले, बाळा, या पंडिताला वेदांत काय आहे ते सांग. आश्चर्य म्हणजे तो अशिक्षित माणूस, जो कधी शाळेतही गेला नव्हता, तो अस्खलित संस्कृतमध्ये वेदांचा अर्थ सांगू लागला. त्याने अशा काही गूढ गोष्टी सांगितल्या ज्या त्या पंडितालाही माहीत नव्हत्या. त्या साध्या माणसाच्या मुखातून ब्रह्मज्ञान ऐकून पंडित थक्क झाला. त्याच्या अहंकाराचा नाश झाला. पंडिताच्या लक्षात आले की ज्या ज्ञानाचा तो अहंकार करत होता ते ज्ञान स्वामी एका सामान्य माणसाला स्पर्श मात्रे देऊ शकतात. त्याला जाणीव झाली की पुस्तकी विद्या आणि आत्मज्ञान यात जमीन आसमानाचा फरक आहे. स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत हे त्याला उमजले. तो पंडित स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला आणि रडू लागला. त्याने आपली सर्व विजयपत्रे बाजूला ठेवली आणि स्वामींची क्षमा मागितली. कथेचा बोध. स्वामींनी या कथेतून 2 गोष्टी शिकवल्या. पहिली म्हणजे अहंकार हा ज्ञानाचा शत्रू आहे आणि दुसरी म्हणजे सद्गुरूंची कृपा असेल तर अशक्य गोष्ट शक्य होते. श्री स्वामी समर्थ सर्वांना.